पनवेल समालोचन समितीचे विद्यमान उपाध्यक्ष आणि मराठी आणि तथा हिंदी भाषेवरती देखील जबरदस्त प्रभुत्व त्यांचं तुम्हाला पाहायला मिळालं. मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं क्रिकेटच्या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये. रायगडच्या मातीत आणि पनवेल तालुक्यामध्ये अगदी आपण पाहिलं तर प्रथमताचा धाडसी निर्णय या स्पर्धेमध्ये आपण पाहिला तर घेतला गेला. तब्बल 20 बाईक सहित ही स्पर्धा तुमच्या भेटीस आलेत. एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची, गौरवाची आणि येत्या काळामध्ये परंपरेच्या दिशेने वाटचाल करणारी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. पिसारवेकरांच्या अभिमानाची स्पर्धा 20 बाईक सहित तुमच्यासाठी घेऊन आलेले आहोत. हा एक गावदेवी चषक पिसारवे 2026. अगदी पाहिलेले छोटंसं स्वप्न आणि आज मात्र वटवृक्षामध्ये तब्दील झालेले तुम्हाला पाहायला मिळेल, परिवर्तित झालेलं पाहायला मिळेल. मॅच इज ऑन. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट. ओव्हर नंबर 1. प्रथम गोलंदाजी माकवती. बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. समोर मिड ऑफ आहे. कॉलिंग थोडीशी खराब झाली. रनआउटची संधी तिथे निर्माण झालेली आहे आणि आता तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. डिसिजन पेंडिंग. थर्ड अंपायर. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. अगदी आपण पाहिलं तर जेव्हापासून टेलिकास्ट ब्रॉडकास्टिंग टीम या टेनिस बॉल क्रिकेटसोबत जोडली गेली, तदनंतर मात्र या टेनिस बॉल क्रिकेटनं सोन्याचे दिवस पाहिलेत. बॅटर पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय की नाही याची जाच पडताळणी केली जाते. स्क्वेअर अँगलने पाहिलं जात आहे, चेक केलं जात आहे प्रत्येक अँगलमधून. प्लेबॅक येस. कीप रोलिंग. आणि पंचांचा निर्णय, तिसऱ्या पंचांचा निर्णय आपण पाहतोय. फलंदाज बाद असेल. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय धावचेच्या स्वरूपात. कॉलिंग खराब झाली आणि तत्पूर्वी मात्र पहिल्या विकेटचं पतन होत असताना शून्यावरती लागणारा हा पहिला धक्का. धन्यवाद टीचर. तर या दरम्यान रोंजण गावातील माजी समाजसेवक सौरभ धनाजी पाटील यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालंय. ते विनंती करतो आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहे. ओपनिंग पेअर रोहित कोहली आणि त्याच वेळेला त्याच्यासोबत सचिन पवार आले होते आणि तदनंतर मात्र ओपनर बॅटर आता तंबूच्या आशयाला परतताना तुम्हाला पाहायला मिळतं. तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जिनीत पवार दाखल झालाय. जयदुर्ग माता क्रिकेट संघ काटेही तुम्ही पाहतात. खरं तर कल्याण डोंबिवली परिसरामध्ये सातत्यपूर्वक जबरदस्त खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला आणि आता मात्र रायगड बेल्टमध्ये येऊन देखील या संघाचा बोलबाला तुम्हाला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत DCC कोपरा संघ, ज्यांनी पहिल्या मॅचमध्ये अफलातून कामगिरी केली आणि आता मात्र दुसऱ्या मॅचमध्ये त्यांच्या समोर काटेईसारखं एक मोठं आव्हान आहे. मॅच जबरदस्त होईल, त्यामध्ये ती मात्र शंका नाही आहे. आजच्या रात्रीमध्ये सगळ्या लढती तुम्हाला टॉप क्वालिटी पाहायला मिळतील आणि स्टँडर्ड अप क्रिकेट तुम्हाला स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 1 मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक. गोलंदाजी माकवती प्रथम तुम्हाला पाहायला मिळतो, जो पहिले षटक हातात आहे. डीपमध्ये रायटी बॅटरसाठी मिड विकेट आणि तदनंतर डीपमध्ये कव्हर. मिड ऑफ मिड ऑन 30 सर्कलच्या आत शॉर्ट कव्हरला एक खेळाडू. पॉईंट, शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन आणि शॉर्ट स्क्वेअर. ऑन साईडला उडवला. मिड ऑनच्या डोक्यावरनं फटका एक्झिक्यूट केलाय. फटका चांगला आहे. टायमिंग देखील प्रॉपर आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या टप्प्यावरती सेफेस्ट स्ट्रोक इन द क्रिकेट. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून चौकार. ओव्हर द बॉलर सेट फटका एक्झिक्यूट केला. फार सुंदर स्ट्रोक आपल्याला कन्वर्ट केलेला बॅटरने पाहायला मिळाला. गोलंदाजाच्या डोक्यावरनं मिड ऑन मिड ऑफ आत होता, त्याचा फायदा उचलला आणि क्रिकेटच्या विश्वातील सर्वात सुरक्षित फटका एक्झिक्यूट केला गेला. या स्पर्धेची चर्चा खरं तर ठाणे रायगड दोन्ही जिल्ह्यांमध्ये सुरू असलेली तुम्हाला पाहायला मिळेल, ज्याचं कारण या स्पर्धेनं घेतलेलं एक विशेष रूप. तब्बल 20 बाईक सहित रायगड जिल्ह्यामध्ये आणि पनवेल तालुक्यामध्ये प्रथमताच पिसारवे गावानं ही स्पर्धा मात्र भरवली आहे आणि या स्पर्धेची चर्चा आज ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेचा बोलबाला आणि वाजलेला डंका तुम्हाला पाहायला मिळाला. कामगिरी कौतुकास्पद आहे संपूर्ण मॅनेजमेंट टीमची. ऑन साईडला फटका चांगला इनटू दी गॅप, पण मिडविकेटला मात्र फिल्डर भरपूर वेगाने पोहोचलेत. आउटस्टँडिंग फिल्डिंग, जबरदस्त क्षेत्ररक्षण मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. साहिल पाटील काठई फार वेगानं आला. खरं तर फॉरवर्ड मिडविकेटमध्ये उभा होता, तिथून मात्र मोठं अंतर कापलं. वाडीच लॉंग ऑन काऊ कॉर्नर पर्यंत तो आला आणि तिथून योग्यरित्या बॉलला उचललं आणि फेकलं. ॲक्युरेसी आपल्याला पाहायला मिळाली. प्रथमच्या विरोधामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, पण चित्याच्या चपळाईनं तिथे मात्र क्षेत्ररक्षक आले. फटका चांगला, हा देखील
गोलंदाजाच्या डोक्यावरनं फ्लॅट अँड फ्युरियस. इट्स अ पॅरलल स्ट्रोक. 6 धावा, षटकार. दाखवली 12 धावांची वसुली त्याने केली मागील 3 बॉलवरती जिनीतनं प्रथमच्या विरोधामध्ये. ऑन साइडला मिड विकेट क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला पोहोचलेत. ओ व्हॉट अ कॅच. सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाला. अगदी परफेक्ट जजमेंट तिथे केलं गेलं आणि तत्पूर्वी विकेटचं पतन होत असताना फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. जिनीत पवारच्या चौकार षटकाराचं उत्तर दिलंय. गोलंदाज प्रथमनं मिळवली विकेट. बाराला 2 सध्या धावफलक डीसीसी कोपऱ्या संघाचं तुम्हाला पाहायला मिळेल. कोपरा बनाम काटईमध्ये ही जबरदस्त लढत मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवत आहोत आणि आजच्या रात्रीमध्ये प्रत्येक सामना जबरदस्त रंगणार, त्यामध्ये कोणतीही शंका नाहीये. प्रत्येक मॅच हाय व्होल्टेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. इथून काही मॅचेस अजूनही पेंडिंग जरूर आहेत, पण या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 5 षटकांमध्ये कुठे ना कुठे 60-65 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल टीम डीसीसी कोपऱ्याला, ज्याचं कारण काटे टीमची बॅटिंग लाईन. जबरदस्त बॅटिंग लाईन काटे टीम कडे देखील आहे. करण देखील नाहीये, रोहित देखील अवेलेबल नाहीये टीम मध्ये, त्यामुळे संदीप फुटाणेवरती मोठी जबाबदारी या संघाची तुम्हाला पाहायला मिळते. भरपूर सारे यंगस्टर तुम्हाला आज काटे टीम मध्ये पाहायला मिळतील. राजदीप चौधरी देखील टीम मध्ये नाहीयेत, राज पाटीलही दिसत नाहीयेत, रोहित नाही, करण नाही, त्यामुळे यंगस्टरला संधी मिळाली. स्टील 1 to go, एक चेंडू शिल्लक असेल. 12 धावा झालेल्या आहेत. 1 to go, शेवटचा बॉल. फटका फसलाय, कॅचिटची मांग केली संदीप फुटाणेनं आणि झेल टिपलाय. विकेटचं पतन दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. अवघ्या 12 या धावसंख्येवरती प्रथमनं मात्र आणखीन एक विकेट मिळवली आहे. शून्यावरती लागला होता पहिला धक्का, तदनंतर आला जिनीत पवार, त्यानं बनवल्या 12 आणि तो झाला बाद. आणि जसा तो बाद झाला, बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला जगदीश ठाकूर, त्याची देखील विकेट मिळवली. गोलंदाज प्रथम पाटीलनं पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम डीसीसी कोपरा. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. चौकाराला, षटकाराला, रनआउटची विकेट, कॅचआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद आणि त्याच वेळेला पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर साऱ्या घडामोडी घडल्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती दाखल होतो यश कोळी. आघाडीला गेलेला रोहित कोळी आणि तिची साथ देतो आता 5व्या क्रमांकावरती आलेला बॅटर यश कोळी. सँडी बॉलिंग मार्क वरती आलाय, इनफिल्डच्या वरून उडवलाय. फटका तर दर्जेदार आहे आणि धावा देखील इथे चांगल्याच मिळतील. गोलंदाजाच्या डोक्यावरनं एक्झिक्यूट केला. 3 खेळाडू त्यांना चकवा देत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार.
सुपर स्ट्रोक, अफलातून स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. चौकारानं स्वागत केलं. वेलकम टू दी ग्राउंड सँडी. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॉटमॅनचा सुरेख वापर केलाय. मनगटी सन ऑन साइड वळवलाय. फिल्डर तिकडे तैनात आहे. सेकंडचा केलाय कॉल. 2 धावा इथे सहज मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अनेक अशा यंगस्टरला इथे संधी मिळाली आज टीममध्ये. आपण पाहिलं तर भरपूर सारे यंगस्टर तुम्हाला पाहायला मिळतील. प्रथम पाटील, ओम पाटील, सुमित पाटील, त्याच वेळेला आशू पाटील आणि यश पाटील असे भरपूर यंगस्टर तुम्हाला आज टीम मध्ये काटेच्या पाहायला मिळतात. ऑन साइडला व्हॉट अ शॉट, अगदी स्लॉट मध्ये आला आणि पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड वरती फलंदाज रोहित कोळी सांगतोय की आपल्या पट्ट्यात आला ना की आपण कार्यक्रम करतोच. सिक्सर. आणि इथे यावेळेस मात्र अर्ली बॅट स्विंग, प्रथमतः बॅट स्विंग झाला, तदनंतर मात्र बॉल शरीरावरती आदळलेला तुम्हाला पाहायला मिळाला. गुड कमबॅक. थोडीशी गती यापूर्वीच्या चेंडूच्या तुलनेमध्ये कमी तुम्हाला पाहायला मिळाली. येस, बॅटची एज लागली, तदनंतर पानवरती बॉल आदळणार तुम्हाला पाहायला मिळाला. सँडी कमबॅकसाठी ओळखला जातो, जाणला जातो आणि आता मात्र तो कमबॅक करतोय षटकारानंतर. पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं 4-2-6 आणि या ओव्हरमध्ये देखील ते चित्र 4-2-6 आणि तदनंतर डॉट. विकेटलेस आतापर्यंत सँडी. बॉलर्स बॅक खेळण्याचा प्रयत्न. टॅपिंग क्रिकेट आपण पाहत आहोत. फिल्डर डीप मध्ये लॉंग ऑनला तैनात होते. केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. सिंगलने धावसंख्या पुढे टोटल 25 च्या आकड्यावरती धावफलक. अजूनही या षटकातील एका चेंडूचा खेळ शिल्लक. सँडी आतापर्यंत विकेटलेस आहे. कोणती विकेट त्याच्या खात्यामध्ये नाहीये. विकेटचा रकाना 0 तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये प्रथम पाटीलने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. जरूर त्याच्या अगेन चौकार षटकार आला तो बॅटर जिनीत पवारच्या बॅटमधनं, पण तदनंतर त्याची विकेट त्यानं मिळवली आणि मग लगेच जगदीश ठाकूरला बाद केलं. पण या ओव्हरमध्ये रोहित कोहलीला स्ट्राईक मिळाली ना, त्यानं फक्त केलं ते आक्रमण आणि आक्रमण सँडी फुटाणेच्या विरोधामध्ये. एक चेंडू शिल्लक या षटकातील अंतिम चेंडू. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतात. परिवर्तन केले जात आहे. आता डीप मध्ये मिड विकेट समोर वाईडिश लॉंग ऑन आणि एक खेळाडू डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला. बॅटची कडा लागली आहे. शॉर्ट फाईन मध्ये बॉल अडवलाय. गुड फिल्डिंग. शॉर्ट फाईन लेगला आपल्याला पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. आशू पाटील आणि बॉल अडवण्यामध्ये यशस्वी राहिले. या ओव्हरमध्ये आला 13. 2 ओव्हरचा खेळ झाला कंप्लीट आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा धावपटलावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या विकेटसाठी या ओव्हरमध्ये चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. जरूर झाली 13 धावांची आणि अशी पार्टनरशिप पुढे येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये कंटिन्यू करावी लागेल, जेणेकरून 65-70 पर्यंत जर का इथून संघ DCC कोपरा पोहोचतोय तर चांगली मॅच तुम्हाला या मैदानावरती एन्जॉय करायला मिळेल. 2 ओव्हर नंतर 25 ला 3. द लॉस ऑफ 3 विकेट टीम DCC कोपरा. आणि आता ओव्हर नंबर 3 आणि गोलंदाजी माकवती तिसऱ्या षटकाची जबाबदारी यश पाटील वरती सोपवली आहे. नावातच यश आहे, पण जर का या ओव्हरमध्ये त्याला यश मिळालं तर इथून जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेही करेल कमबॅक. पण ज्या प्रकारे मागील 2 ओव्हरमध्ये जवळपास 12.50 ची सरासरी प्रति षटकामागे त्यांनी मेंटेन ठेवली आहे, ती सरासरी जर राखून ठेवली तर 36-37 पर्यंत या ओव्हरमध्ये धावा बनतील. फटका लाजवाब. क्या बात आहे. उडवलाय बॉल, पाठवलाय थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेस लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलं. लॉंग बिग वे माइट इट यूज आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिग शॉट.
दोन्ही अँगलने तुम्हाला स्क्रीनवरती हा ॲक्शन रिप्ले पाहायला मिळाला. डबल अँगल फॉर्च्यून इव्हेंट अगदी आपण पाहिलं तर फार सुंदर कार्य सुरू आहे. तर याच दरम्यान व्यासपीठावरती शुभागमन झाला. पिसारवे गावातील एक दानशूर नेतृत्व सन्माननीय नरेश शेठ म्हात्रे आणि त्यांच्या सोबतीनं अरुण शेठ म्हात्रे साहेबांचं ही दोन्ही बंधुराजांची जोडी मंचावरती थोडाच वेळात आपल्यासोबत जोडली जाईल. विनंती आपल्याला आदरणीय दर्शन शेठ म्हात्रे आणि त्या सोबतीनं आपण पाहता नवनाथ शेठ म्हात्रे यांच्या वतीनं गावदेवी चषक पिसारवेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नरेशजी म्हात्रे पिसारवे आणि अरुणजी म्हात्रे पिसारवे यावं आपण मंचावरती. दर्शन शेठ म्हात्रे नवनाथ शेठ म्हात्रे यांनी पाहिलेलं छोटंसं स्वप्न आज मात्र या स्पर्धेला आणि तदनंतर मात्र सफलरित्या ही स्पर्धा यशस्वीरित्या पुढे जात असताना तुम्ही पाहतात. आज अगदी पिसारवे गावामध्ये आपल्याला रेकॉर्ड ब्रेक टुर्नामेंट ठेवायचे हे त्यांनी स्वप्न पाहिलं आणि त्यांचं यशस्वीरित्या ते स्वप्न पूर्ण होतंय मी म्हणेन जरूर. 20 बाईक तब्बल प्रथमतः स्क्रीनवरती तुम्ही पाहतात. या स्पर्धेचं विशेष आकर्षण काय तर या टेलिव्हिजन स्क्रीनवरती दाखवल्या जाणार तब्बल 20 बाईक इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि मध्ये तुम्हाला पाहायला मिळते 2 व्हीलर बाईक. क्या बात आहे. काय अगदी आपण पाहिलं तर सजवून ठेवल्यात ना या बाईक. अगदी पाहावं आणि पाहता क्षणी प्रेमात पडावं असं हे विहंगम दृश्य आपल्याला फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून स्क्रीनवर पाहायला मिळत आहे. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊया मैदानाच्या दिशेने. षटकार आल्याच्या नंतर डॉट बॉल हातात तो यश पाटील. पुढचा बॉल गती थोडी धीमी केली. विकेटची संभावना आहे. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट. कॉट बिहाइंड द विकेट. यश त्यांच्या मागे सुरेख झेल टिपत असताना चौथा धक्का लागला बॅटिंग करत असताना टीम DCC कोपऱ्याला. फलंदाज रोहित कोळी या संघाचा मुख्य फलंदाज मैदानाच्या बाहेर. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. क्या बात है. हरे रंग का सपना लेकर आया अफजल इस मिट्टी में और गुस्सा दिया भगवा छत्रपति ने उसकी छाती में. भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा. फार सुंदर गीत आपण ऐकलं. विकेटचं पतन झालं नुकतंच. फलंदाज आघाडीला आला होता ज्याच्या बॅटमधून चौकार षटकार चांगले येत होते. 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपण पाहिला होता पण त्याची विकेट मिळवली यश पाटीलनं. इनफिल्डच्या मधून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फार सुंदर आहे. ढकललाय समोर. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. दुसरीचा प्रयत्न राईज झालाय बॉल समोरून आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर 2 धावा इथे अंकित केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. 2 ने धावफलक पडे. टोटल 33. 33 या आकड्यावरती धावफलक. स्कोररच्या भूमिकेमध्ये आमच्यासोबत पहिल्या मॅच पासून राहुल पोरजी धानसर आम्हाला जोडले गेलेले आहेत. फार सुंदर स्कोरिंग त्याच्या माध्यमातून या स्पर्धेचं खरं तर लेखाजोखा ते सांभाळतात. फुल टॉस. दोन्ही हातांनी स्वीकारलाय. ऑन साइडला पाठवलाय बॉल. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वा वै वा. काय कमालीचा आपण फटका पाहिलाय. लाजवाब स्ट्रोक. दमदार, शानदार, असरदार, धमाकेदार षटकार. लाजवाब फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साइडला थेट पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ज्या गोष्टी नशिबात नाहीत त्याच्यासाठी तुम्हाला बांधावं लागतं आणि त्याच्यासाठी संघर्ष करावा लागतो. सुरुवातीला काही मॅचेसमध्ये अगदी बेंच गरम करत होता संजू सॅमसंग आणि तदनंतर मात्र 2026 T20 आंतरराष्ट्रीय विश्वकपमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून नावारूपास आला. आयुष्य जर का तुम्हाला संधी देईल ना तर त्या संधीचं सोनं करा आणि संजू सॅमसंग बना. ज्या प्रकारे त्यानं कामगिरी केली या संपूर्ण खरं तर T20 आंतरराष्ट्रीय विश्वकपमध्ये खरंच वाकडण्याजोगी कामगिरी राहिली. शेवटच्या बॉलवरती मिळाली धाव. 3 ओव्हरचा खेळ झाला कंप्लीट आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40ला 4 धावफलक DCC कोपरा संघाचं. 40 for loss of 4 wicket after 3rd over.
येस, चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. अगदी आपण पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ ते संपन्न झालाय. पाणी पितात, थोडंसं ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये छोटा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्याच वेळेला काही ना काही नवीन प्लॅन स्ट्रॅटेजी देखील बनवताना पाहायला मिळतील. संदीप पुटाणे यांच्या नेतृत्वाखाली अनेक सारे यंगस्टर तुम्हाला आज या स्पर्धेमध्ये काटई संघाच्या वतीनं उतरलेले पाहायला मिळतील. काटई म्हटले की दानशूर व्यक्तिमत्व, ज्यांनी ठाणे रायगड दोन्ही जिल्ह्यांमध्ये अनेक स्पर्धांमध्ये टू व्हीलर बाईक पुरस्कृत करताना आपल्याला पाहायला मिळाले. काशीनाथ शेठ पाटील आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहिलं तर अनंतदादा असतील, जे नेहमी काटाई संघासाठी गेली कित्येक वर्ष सातत्याने जबरदस्त क्रिकेट खेळले. थोडं फास्ट का प्लीज, मॅनेजमेंट टीमची रिक्वेस्ट आलेली आहे, बी फास्ट. आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहिलं तर कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद शेठ पाटील, सर्व खरं तर ऑनलाईन पाहत असतील तर त्या सर्वांचं आपण पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं स्वागत करूया. मोस्ट वेलकम ऑल ऑफ यू. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40-4 ही धावफलक सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळते DCC कोपरा संघाचं. कुणाल ठाकूर आणि यश कोळी ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. ज्या वेळेला आपण पाहिलं तर रोहित कोळी बाद झाला, तदनंतर कुठेतरी टीम DCC कोपऱ्यावरती मी म्हणेन थोडासा दबाव आलाय. पण आता दबावाला जुगारत असताना येणाऱ्या 12 बॉलमध्ये अटॅकिंग इंटेंटने खेळ करणं फार गरजेचं आहे. बॉलिंग मार्कवरती ओम पाटील, खोला टाकण्याचा प्रयत्न, बेल्सअप, यश त्यांचा वेध घेतलाय. त्रिफळाची विकेटचं पतन आपण पाहत आहोत. फलंदाज बाद, धक्का क्रमांक 5, निम्मा संघ गारात. येस, अगदी आपण पाहिलं तर वर्षामध्ये 365 दिवस आणि त्यामधून एक म्हणजे आपला वाढदिवस. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर रियांशी ताईचा आज वाढदिवस आहे. नवनाथदादा म्हात्रे यांची खरं तर सुकन्या आहे. रियांशी ताईला वाढदिवसाच्या आपण या स्पर्धेच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देऊया. एकविरायची आणि प्रार्थना करतो रियांशी ताईला एक खरं तर उदंड आयुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो, हीच एकविरायची आणि मी प्रार्थना करतो. आणि आमच्या संपूर्ण कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं, अंपायर्स, लाईव्ह टीम, ब्रॉडकास्टिंग टीम आणि संपूर्ण मॅनेजमेंट टीमच्या वतीनं रियांशी ताईला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. विश यू मेनी मेनी हॅपी ऑफ द डे रियांशी ताई. आणि खरं तर उद्याच्या रात्रीमध्ये या मैदानावरती अगदी आपण पाहिलं तर आपल्या VIP डायसवरती मोठ्या थाटामाटाने वाढदिवस साजरा देखील आपण करणार आहोत रियांशी ताईचा. आणि पुन्हा एकदा रियांशी ताई, तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. विकेटचं पतन झालं, ओमने महत्वपूर्ण विकेट मिळवली, क्लीन बोल्ड केलं बॅटरला. आणि तदनंतर मात्र एक धाव चोरटी इथे मात्र कंप्लीट करण्यात आले. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आता पुढे आली आहे 41 या आकड्यावरती धावफलक. साहिल कोळी, यश कोळी, आगरी कोळी समाज, अगदी आपण पाहिलं तर जीवाला जीव देणारा आगरी आणि वेळ पडली की जीव घेणार देखील अगरी. महाराष्ट्राला लाभलेली भव्य कोकण किनारपट्टी, त्या कोकण किनारपट्टीवरती मासेमारी करत असताना आपला उदरनिर्वाह करणारा आमचा कोळी समाज आणि त्याच किनारपट्टीच्या लगत मिठाची आग्रह करून त्यावरती उदरनिर्वाह करणारा आमचा आगरी समाज. आणि खरं तर गर्व नाही, माज आहे आगरी कोळी असल्याचा. पण यावेळेसचा फटका बघा, काय लाजवाब फटका आपल्याला पाहायला मिळाला. फुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव, सिक्सर. फटका आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट ऑफ लेंथ आणि तदनंतर केलं गेलेलं हा पुल अँड पॉवरफुल, पॉवर पॅक्ट हिट आपण पाहिला. यश कोळी आक्रमण करतोय. यावेळेस मात्र फटका तितका चांगला नाहीये, पण क्षेत्ररक्षक तरी कुठे आहेत. बॉल टर्न झालाय, पोहोचण्याचा प्रयत्न करतील. एफर्ट्स ला जवाब तुम्हाला पाहायला मिळाले, पण बॉल अजूनही काही सापडे ना. अखेर तिथे बॉल सापडले आणि एक धाव आपल्या संघासाठी रोखली आहे आणि 3 धावा तिथे कंप्लीट केल्या गेल्यात. चौकारच गेला असता, पडल्यानंतर आउटफील्डमध्ये बॉल थोडा थांबला, तदनंतर बघा बॉलला अडवलं, आत ढकललं आणि बॉलचं कलेक्शन करण्यासाठी थोडासा वेळ घेतला. अफलातून लाजवाब एफर्ट. गावाच्या नावाची टी-शर्ट परिधान केल्याच्या नंतर प्रत्येक खेळाडूमध्ये हा जोश, हा आत्मविश्वास आपसूक येत असतो की मला माझ्या गावाच्या अस्मितेसाठी लढायचं, संघर्ष करायचा, चांगलं खेळायचं मैदानावरती. आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. गावाची अस्मिता जेव्हा पडायला लागते तेव्हा प्रत्येक खेळाडू जीवापाड प्रयत्न करतो आणि ते प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षकाचे आपल्याला पाहायला मिळाले. ओम पाटील
कोला टाकण्याचा प्रयत्न, बॉटरमॅनचा वापर करत असताना ऑनसाईडला वळवल्या, फटका तर चांगला आहे. बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेग मध्ये बॉल सिंगल केवल इथे प्राप्त केली जाईल. सांघिक अर्धशतक पूर्ण होत असताना आपण पाहत आहोत. DCC कोपरा संघाचं धावफलक 51 वरती आलेलं आहे. या ओव्हरमध्ये षटकार येऊन देखील फक्त 10 धावा खर्च केल्यात. एक जी आली ती 22च्या स्वरूपात होती, म्हणजे अत्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. 10 धावा काही महागड्या नाही आहेत. 51 वरती धावफलक. 3 ओव्हर नंतर जवळपास आपण पाहिले तर 41 धावा होत्या आणि 40 धावा होत्या. तदनंतर या ओव्हरमध्ये आतापर्यंत 11 आल्यात. एक 22 आहे. खोला टाकण्याचा प्रयत्न, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, दोन्ही पायांच्या मधून बॉल मागे निघाला. तत्पूर्वी सिंगल इथे प्राप्त केली गेली आहे आणि सिंगलच्या मदतीने ओव्हरची देखील समाप्ती झाली आहे. 4 ओव्हरचा खेळ दरम्यान झालाय कंप्लीट. या ओव्हरमध्ये 11 आल्या, एक आली ती 22च्या स्वरूपात, म्हणजे टोटल या ओव्हरमधून 12 धावांची झाली वसुली आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 52ला 5, 52 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. नेक्स्ट मॅच टीम जुई कामोठे आणि त्यांना फाईट करेल KPC इनामपुरी. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉससाठी तयार राहा. इनामपुरी आणि जुई कामोठे. लगेचच इनिंग ब्रेकमध्ये आपण कंपल्सरी टॉस करतो, या गोष्टीची आपण नोंद घ्या. चला टीम काटे आपण फिल्डिंग त्वरित सजवून घ्या. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 52 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पंच येस, कारण अगदी आपण पाहिलं तर 4 षटकांसाठी ठीक 20 मिनिटांचा वेळ आपण इथे दिलाय आणि 20 मिनिटांचा वेळ ते जवळपास कंप्लीट देखील तुमचं झालेला आहे. ओव्हर रेट चांगलं मेंटेन ठेवलं टीम काटेईनं. त्यामुळे विनंती आहे की आपण चला लवकर फिल्डिंग लावून घ्या आणि मॅचला सुरुवात करा. क्रिकेटचा रणसंग्राम अगदी आपण पाहिले तर प्रथमताच आपल्या संपूर्ण परिसरामध्ये रेकॉर्ड ब्रेक स्पर्धा म्हणून नावारूपास आले. पिसारबेची नाईट स्पर्धा, तसंच गावदेवी चषक पिसारबे नाईट 2026 तब्बल 20 बाईक या स्पर्धेचं विशेष आकर्षण आणि त्यामुळे मात्र चर्चेत राहिली आहे स्पर्धा. चर्चेला उधाण आणलंय या स्पर्धेनं अखंड टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. स्ट्रायकिंग एंडवरती डावकुरे आताचा विस्फोटक फलंदाज यश कोहलीला आपण पाहतो, ज्याने आक्रमण केले. 10 धावा ज्याच्या बॅटमधून आलेला आपल्याला पाहायला मिळाला. अंतिम षटक आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुजित फुटाणे. बॉल तयार, मॅच इज ऑन. पहिलाच बॉल चांगला अगदी आपल्याला पाहायला मिळाला. थेट निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. इच अँड एव्हरी डॉट बॉल क्रिएटिंग ट्रिमेंडस प्रेशर ऑन बॅटिंग साइड. येणारा प्रत्येक डॉट बॉल इथून बॅटिंग करणाऱ्या संघावरती आणि फलंदाजांवरती प्रचंड प्रेशर वाढवेल, ज्याचं कारण की पूर्वार्धामध्ये आपण आहोत. इथून चांगली टोटल जर सेट केली नाही तर उत्तरार्धामध्ये गोलंदाजांची अग्निपरीक्षा होईल आणि त्या अनुषंगाने इथे मैदानाच्या आतमध्ये चांगली धावसंख्या उर्वरित 5 बॉलमध्ये बनवावी लागेल DCC कोपरा टीमच्या फलंदाजांना. फटका चांगला आहे, रडार मध्ये आला. इनटू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. बॉल निघाला थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अखेर डावकुरे आताच्या फलंदाजानं हाहाकार माजवला मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक षटकार. षटकार ठोकला. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे 58 वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 to go. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. पुढचा बॉल सुजित फुटाणे. हेलिकॉप्टर उडवलाय डाऊन दी बॉल फिल्डर आणि तिथे मात्र कॅच केले. ड्रॉप. कॅज्युअल अप्रोच थोडासा सँडीचा आपल्याला तिथे पाहायला मिळाला. कॅज्युअली अप्रोच ठेवला गेला. अगदी कॅच तर कंप्लीट पूर्ण केली होती, पण तदनंतर सेलिब्रेशन, ओव्हर एक्साइटमेंट तिथे आपल्याला थोडी पाहायला मिळाली आणि तिथून हातातून चेंडू निसटला. ऍक्शन रिप्ले बघा. अगदी राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजीसाठी आले आणि तदनंतर सेलिब्रेशन करण्याच्या नादात अगदी बॉल हातातून निसटला आणि 2 धावा देखील मिळाल्या. कॅच तो कॅच छुटा, गेंदबाज का दिल भी तुटा. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. LED बेल्स ब्लिंक करत होते. एका क्षणासाठी थोडं मनामध्ये आमच्या देखील शंका आली की एक्झॅक्टली तिथे काय घडलंय, पण तदनंतर पाहिलं तर कोणतेही नुकसान झालं नाही. केवळ 1 धाव इथे प्राप्त केली गेली. डगआउट मधून सांगतात की जास्तीत जास्त स्ट्राईक वरती इथून यश कोहलीचं राहणं गरजेचं आहे, कारण मागील 8 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधनं
19 धावा आलेल्या आपल्याला पाहायला मिळाला. तर दुसऱ्या बाजूला साहिल कोळीच्या बॅटमधनं 2 बॉलमध्ये केवळ 1 आली आहे. येणाऱ्या 2 बॉलवरती साहिलला देखील आता प्रहार करावा लागेल. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये स्वतःची ओळख स्पष्ट करण्यासाठी आणि आपल्या टीमची टोटल मोठी करण्यासाठी त्याला मोठा फटका खेळावा लागेल. ना पूछो मेरी मंजिल का है, अभी तो सफर का हमने इरादा किया है, ना हारूंगा हौसला उमर भर, ये मैंने खुद से वादा किया है. स्वतःशी आता काहीतरी निर्धार करत असताना की आपली टीमची टोटल कितपत आपल्याला घेऊन जायची आहे ना, त्यासाठी मनामध्ये आता एकच ठेवावं लागेल की येणाऱ्या 2 बॉलवरती करायचंय फक्त आक्रमण मैदानामध्ये. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, फार वेगाने धावला यश कोळी, कारण त्याला स्ट्राईक हवी होती. त्याला माहिती आहे स्ट्राईक वरती त्याचं असणं गरजेचं. रनआउटची विकेट मिळू शकते आणि पंचांचा बोट मात्र आकाशाच्या दिशेने वर उंचावलेले तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे रनआउटच्या स्वरूपात दुसऱ्या धावेचा मोह इथे आवरता आला नाही आणि फलंदाज होतोय धावचेच्या स्वरूपात बाद. चार पूर्णांक 5 षटकांचा काय संपन्न झालाय. 62 धावा धावफलकावरती एक चांगली टोटल मी म्हणेन सेट केले. कारण उत्तरार्धामध्ये जर सँडी फुटाणे इथून मात्र स्वस्थात तिपटले तर मात्र संधी जरूर बनेल डीसीसी कोपराकडे. पण आता या मॅच मध्ये एकच लक्षात ठेवायचं की इथून येणारा शेवटचा बॉल सुजित फुटाणेला चांगल्या पद्धतीने हाताळायचा, जेणेकरून कमीत कमी धावसंख्येवरती जर इथून आपण समोरील टीमला रोखलं तर मात्र उत्तरार्धामध्ये फलंदाजांना जास्ती कसरत करावी लागणार नाही, मेहनत करावी लागणार नाही. आणि आता तेच मनामध्ये ठेवत असताना आता शेवटचा बॉल हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी माकवती गोलंदाज सुजित फुटाणे होतो तयार. शेवटचा बॉल या डावातला उजव्या हाताचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. निशान ठाकूर दाखल झालाय. शेवटचा बॉल इथून अगदी आपण पाहिलं डीसीसी कोपराचे समर्थक सांगत असतील एक मोठा फटका, दुसऱ्या बाजूला काटाई संघाचे समर्थक म्हणत असतील एक चांगला बॉल. ऑन साईडला स्विंग केलाय, फटका चांगला, लाजवाब स्ट्रोक. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघालाय. हवाई यात्रा, इट्स अ मेगा हिट. धावसंख्येला आकार देणारा, संजीवनीचं काम करेला षटकार जरूर शेवटच्या बॉलवरती आलेला मेगा हिट. आणि इथून मात्र डाव संपला पहिला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळाली 68 आणि 69चं टार्गेट उभं केलंय. अगदी आपण पाहिलं तर आज या स्पर्धेसाठी सातत्यपूर्वक गेल्या कित्येक दिवसापासून ज्यांनी प्रचंड मेहनत केली आहे, संजय असतील, सागर, शैलेश म्हात्रे, योगेश, राजेश, अतुल, साईनाथ, रोहित, दिनेश, प्रथमेश, ऋषी, वैभव, तुषार, त्यानंतर आपण पाहिलं तर तुषांत, कुणाल, आर्यन, मानव, वेदांत, प्रेम, अजय, रोशन, सिद्धार्थ आणि प्रज्वल या सगळ्यांनी खऱ्या अर्थाने इतकी मेहनत घेतली या स्पर्धेमध्ये की त्यांचा देखील नामोल्लेख करायला हवा आणि त्यांचं देखील कौतुक इथून आपण करायला हवं. हॅट्स अप टू यू गाय, ज्यांनी इतकी प्रचंड मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी घेतली. कौतुक आहे तुमचं. टॉससाठी पुन्हा एकदा बघा, इनिंग ब्रेकमध्ये आपण कंपल्सरी टॉस करतोय लक्षात ठेवा. केपीसी इनामपुरी आणि त्यांच्या विरोधामध्ये जुई कामोटे ही पुढची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. खेळाचं उत्तरार्ध हे जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे, जिथे 69 धावांचं टार्गेट इथे मात्र डीसीसी कोपरा टीमनं उभं केलंय. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे समोर काय घडेल का बिघडेल असं धावतं वर्णन ऐकण्यासाठी या करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन. आणि मायक्रोफोनवरती मी इन्व्हाइट करतोय पनवेल समालोचन समितीचे विद्यमान उपाध्यक्ष तथा रायगडची मुलुक मैदानी तोफ, आणि ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून आवाज सिद्धी करवले रायगडचा, अर्थातच आमचे समालोचक मित्र योगेशजी मडवी सर यांचा. इट्स ओव्हर टू यू योगेश सर. थँक्यू.
नक्कीच स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतील आमच्या स्पर्धेचे दमदार आयोजक मित्र हो दर्शन दादा मात्रे बघा. शांत संयमी माणूस, एक दमदार व्यक्तिमत्व आहे. स्पर्धेमध्ये आपण पाहिलं फार मोठी मोलाची भूमिका त्यांची आहे. 20 बाईकची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सोमनाथ दादा बघा, सोमनाथ दादा देखील अजय दादा मात्रे, सॉरी अजय दादा स्क्रीनवरती दाखवले जात आहेत. अगदी चांगले व्यक्तिमत्व आहेत. ही जोडी बघा आमची दोस्ती दुनियातली राजा माणूस. आज या स्पर्धेला फार मोठं योगदान आहे. अजय दादा असेल आणि दर्शन दादा हे दोन्ही व्यक्तिमत्व आपल्याला स्क्रीनवरती दाखवले जात आहेत. स्वागत आहे आपलं. भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा, या स्पर्धेचं दर्शन दादा मात्रे त्याचबरोबर आमचे नवनाथ भाई मात्रे बघा. ही खरं तर यांच्या माध्यमातून मित्रो ही क्रीडा स्पर्धा आहे. एक नवीन संकल्पना पनवेल तालुक्याच्या मानाच्या आणि सन्मानाची क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे 20 बाईकची भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. त्रिमूर्ती नवनाथ दादा मात्रे सोबत आमचे दर्शन दादा मात्रे आणि अजय दादा बघा, हे तिघे दाखवले जात आहेत. भरपूर मेहनत आहे स्पर्धेला. कारण मी तेच सांगितलं की प्रथमच आपल्या पनवेल तालुक्यामध्ये 20 बाईकची स्पर्धा पाहायला मिळते आणि त्यातल्या त्यात म्हणजे की प्रत्येक टीमला टी शर्ट देण्यात आलेले आहे स्पर्धेच्या वतीनं. ते देखील फार महत्त्वाचं आहे. दादा आपल्या सगळ्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जाऊया मैदानावरती. जीत की बात करेंगे तो इस मुकाबले में 69 रनों का लक्ष्य रखा है. टॉस की बात करेंगे तो अब ये टॉस इनामपुरी टीम को घोषित हो चुका है. अगले मुकाबले का जुई कामोटे बनाम इनामपुरी के बीच मुकाबला था और टॉस के लिए यहाँ पर जुई कामोटे के कप्तान नहीं पहुंचे, इसलिए आयोजनकर्ता ने उन्हें टॉस इनामपुरी टीम को घोषित किया. खेल स्टार्ट, मुकाबला शुरू. पहली गेंद यहाँ पर स्ट्रॉन्ग अपील. अपीलों में उत्साह ज्यादा, शायद आत्मविश्वास की कमी है और बिल्कुल पहली गेंद में अंपायर को गुमराह करने की कोशिश की है. नंदू मात्रे साहब देखिए, बिल्कुल हमारे मुकाबला बहुत बेहतरीन होगा. 69 का टारगेट है और टारगेट की बात करेंगे तो पहले सत्र में एक 68 रन बनाए थे. बल्लेबाजों में सबसे बेहतरीन प्रदर्शन किया था पहले ओपनिंग ब्लास्टर रोहित कोहली, 19 का योगदान दिया. जिनीत पवार 12, यश कोहली 14 रन 19 रन सॉरी यहाँ पर बनाए थे और शरीर से दूर खेलना चाहते थे. बल्ला गेंद का संपर्क नहीं है, डॉट गेंद. रोहित कोहली दोस्तों ये है सबसे बेहतरीन खिलाड़ी, बहुत साल से क्रिकेट खेल रहे हैं कोपरा टीम के लिए. एक बाइक भी उनके नाम पर है और बिल्कुल रोहित कोहली अब मैदान पर है, पहला ओवर कर रहे हैं. एक्सपीरियंस उनके पास बहुत सारा अनुभव है. कहते हैं कि एक्सपीरियंस इज गुड टीचर, अनुभव सर्वश्रेष्ठ गुरु. और इस साल भी इसी मैदान पर रोहित कोहली को मैन ऑफ द सीरीज मिली थी. लकी ग्राउंड है. पहले मुकाबले में संघर्ष किया और उसके बाद ये मुकाबले की बात करेंगे तो 69 रनों का लक्ष्य रखा है. शुरुआत अच्छी है. इस बार हवा में गेंद, फील्डर तैनात, बहुत दूर है. जब तक गेंद के ऊपर पहुंचेंगे मिड विकेट से फील्डर आए. 1 रन पूरा किया, 1 के साथ खाता खोला. 1 के साथ रन संख्या यहां पर बात करेंगे 1 रन नहीं पर पहुंची है तीसरी गेंद के ऊपर. बहुत सारे दर्शक है अभी भी ऑनलाइन मुकाबला देख रहे हैं. कई सारे दर्शक जो यहां पर ग्राउंड पर मुकाबला देख रहे हैं. हमारे तुर्बे गांव के त्रिमूर्ति हमारे सुरेश दादा पाटिल और एकनाथ दादा मात्रे, यादव भाई और हमारे अनिल दादा, आपका स्वागत है. उनकी प्रतियोगिता दोस्तों 18 तारीख को शुरू होगी तुर्बे के ग्राउंड के ऊपर. बिग धमाका आने वाली 18 मार्च से शुरू होगी तुर्बे के मैदान पर. अच्छी गेंद, इस बार गेंद को खेला है मिड विकेट की तरफ. फील्डर दूर है, नहीं पहुंच पाएंगे. गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाहर. पहला चौका था. था बहुत देर के बाद चौथी गेंद में चौका. 4 गेंदे 5 रन रोहित कोहली के इस ओवर में. पावर प्ले का पहला ओवर है. अब देख रहे बिल्कुल फील्डर की रचना. ऑन साइड में 2 फील्डर तैनात किए गए. लॉन्ग ऑन में 1 फील्डर है, 1 है मिड विकेट में. ये केवल 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर है. सर्कल की बात करेंगे तो मिड ऑफ तैनात है. शॉर्ट एक्स्ट्रा कवर है. पॉइंट में खिलाड़ी है, बैकवर्ड पॉइंट में खिलाड़ी है, स्लिप में खिलाड़ी है, लेग स्लिप में खिलाड़ी है और एक अब शॉर्ट लेग से लेकर अब मिड ऑन की तरफ लेके आए. फील्डिंग में थोड़ी सी परिवर्तन. रन की बात करेंगे तो 4 गेंद में 5 रन बने हैं.
पावर सर्कल का पहला ओवर शानदार शुरुआत करते हुए मैदान के अंदर रोहित कोहली की ओवर देखिए, 4 गेंद में 5 रन, पिछली गेंद में चौका आया था। कोबरा टीम ज्यादा वक्त जाया नहीं कर सकते क्योंकि टाइम के साथ आपको चलना पड़ेगा। एक ओवर के लिए केवल 5 मिनट का समय है और आपको 20 मिनट में 4 ओवर कंप्लीट करना है, इस बात के ऊपर गौर करें। मुकाबले की बात करेंगे, शानदार मुकाबला है, इस बार हवा में है, फील्डर थोड़े दूर है। जब तक गेंद बैकवर्ड पॉइंट में फील्ड हो तब तक 1 रन बनेगा। 1 से रन संख्या पहुंचे इस समय 6 रन पर। बिल्कुल टॉस तो इनामपुरी टीम को दिया गया, मगर अगला जो पेनल्टी होगी उसका भी भुगतान करना पड़ेगा जोई कामोटे टीम को। चलो यहां पर मुकाबला अच्छा है, इस बार भी गेंद अपील स्ट्रॉन्ग थी अंतिम गेंद के ऊपर। की मांग की गई है। चलो 12 खिलाड़ी। टूर्नामेंट जय भोलेनाथ गांवदेवी टीम पिसार में दूसरा ओवर के लिए तैयार है। गेंदबाज जिनीत पवार का दूसरा ओवर पावर प्ले में गेंदबाजी करेंगे। टोटल 7 रन बने हैं, जीतने के लिए अब चाहिए 23 गेंद में अभी भी 62 रन। दोनों टीम को संघर्ष करना पड़ेगा, खासतौर पर इस समय जय दुर्गा माता काटी टीम जिन्हें संघर्ष की जरूरत है। पिछले मुकाबले में यहां पर बात करेंगे तो संदीप पुटाने जिनका अर्धशतक देखने मिला था, उनके ऊपर जिम्मेदारी बहुत बड़ी है। वही है स्ट्राइक के ऊपर टारगेट बनाना है 69 का। इस बार सामने की तरफ फील्डर थोड़े से दूर है, लॉन्ग ऑन में जब तक गेंद को फील्ड करे तब तक 1 रन, 1 से ज्यादा खुश नहीं होंगे काटी टीम के समर्थक, क्योंकि जानते हैं मुकाबला बहुत बड़ा है और टारगेट की बड़ी है। और इस समय रन संख्या केवल 8 पर पहुंची है, 61 रन चाहिए। अभी भी 22 गेंदें बची है, 61 रन बनाने हैं। चलो यहां पर मोटी हुई टीम, आप जितना लेट करोगे उतनी बड़ी पेनल्टी मिलेगी, क्योंकि आज ऑलरेडी एक टीम को पेनल्टी मिली थी, मोरबे टीम को। ये गेंद अपील स्ट्रॉन्ग है और यहां पर शायद विकेट बनी है। शायद ये विकेट गवा चुके हैं मैदान के अंदर संदीप पुटाने। बिल्कुल पहले ही दौड़ना चाहते थे और इसके बाद पीछे नहीं मुड़ पाए और इसकी वजह से ये देखिए रिप्ले में आप जरूर देख सकते हैं, शफल होकर खेलने की कोशिश, बल्ला यहां पर नहीं लगा, मगर बल्लेबाज देखिए बीच में गए थे, मौका नहीं मिला घूमने के लिए और यहां से विकेट बनी संदीप पुटाने की, सबसे इंपॉर्टेंट विकेट।
पहला विकेट मैदान के अंदर संदीप पुटाने रनआउट के तौर पर मैदान के बाहर, जिन्होंने पिछले मुकाबले में दोस्तों अर्धशतकीय पारी खेली थी टीम के लिए, मगर वो इस समय रनआउट के तौर पर लौटे मैदान के बाहर। नए बल्लेबाज पहुंचे इस समय साहिल पाटिल, वन डाउन के खिलाड़ी। इस ओवर की 3 गेंद में केवल 1 ही रन। जिनीत पवार का ओवर भी अच्छा है और हमेशा ताकतवर गेंदबाजी, और बिल्कुल कोबरा टीम की जब भी बात आती है रोहित कोहली के साथ जिनीत पवार, ये 2 गेंदबाज हमेशा अच्छी गेंदबाजी करते हैं और हमेशा ताकतवर शुरुआत दिलाते कोबरा टीम को। कोबरा प्रीमियर लीग देखिए आपने, और बिल्कुल 7 और 8 तारीख को। डॉट गेंद की समाप्ति। बिल्कुल इस बात की हमें चर्चा कर रहे थे कि कोपरा टीम बहुत उम्दा फॉर्म में है। इस सीजन में शुरुआत की थी शायद पेंदर नाइट टूर्नामेंट में सबसे बेहतरीन क्रिकेट, और उसके बाद तोंडरा नाइट तो नहीं भूल सकते शायद, कभी जमाई ने बहुत पिटाई की थी मैदान पर, फेमस हुए थे। और उसके बाद मिस्टर ब्लास्टर, यह अच्छी गेंद, 1 रन पूरा किया, दूसरे की प्रयास में नहीं है। जानते हैं यहाँ पर इक्का दुक्का से तो काम नहीं चलेगा, मगर यहाँ पर संघर्ष करना पड़ेगा। ओवर की बात करेंगे तो जिनीत पवार के इस ओवर में 5 गेंदे 2 रन 1 रनआउट की सफलता। टोटल की बात करते इस समय 9 रन बने, काफी शांत है। मिस्टर ब्लास्टर कुणाल ठाकुर, एक बढ़िया शॉट है, यही तलाश है काटे टीम को, और इस समय मिड विकेट में सीमा रेखा के बाहर शानदार छक्का। ओवर की समाप्ति। रनों की बात करेंगे, इस समय टीम की टोटल रन संख्या पहुंचे इस समय केवल 15 रन के ऊपर। पावर प्ले में काटी टीम को शुरुआत अच्छी देनी थी और वो शुरुआत नहीं कर पाए, और नतीजा ये कि एक बल्लेबाज रन आउट हुए, वो भी संदीप पुटाने, जिन्होंने पहले मुकाबले में अर्धशतकीय पारी खेली थी। उम्मीद बहुत थी संदीप पुटाने से, मगर रन आउट के तौर पर लौटना पड़ा। गेंदबाज यश कोहली आ चुके हैं। यश कोहली ने पहले मुकाबले में शानदार गेंदबाजी की थी और वहां से ही मुकाबला टर्न किया था। यस, 6 रन यश ने दिए थे। तनीश कोहली ने जो गेंदबाजी की थी 2 रन देकर सफलता प्राप्त की थी। पटकी भी गेंद, सामने की तरफ फील्डर है मौजूद, अच्छी फील्डिंग, मगर गेंद को नहीं रोक पाए, या फिर रोके, शायद अच्छी फील्डिंग। सेकेंड अटेम्प्ट में गेंद को रोका, तब तक यहां पर रन बने 2-2 के साथ। रन संख्या आगे बढ़ता, बट टोटल 17 रन पर पहुंची है। 17 रन, लॉस ऑफ 1 विकेट। इस ओवर की बात करेंगे तो ये यश का तीसरा ओवर है। देखिए रिप्ले में आप जरूर देख सकते, बेहतरीन फील्डिंग, क्लैरिटी, क्वालिटी, फॉर्चून इवेंट के माध्यम से। देखिए कितनी खूबसूरत ग्राउंड है, और बढ़िया शॉट। इस बार गेंद जा रही है बैकवर्ड स्क्वेयरली की तरफ, वहां गेंद को रोकने में कामयाब तो रहे हैं, और ये तीसरे रन के लिए पलटे हैं। देखना है, तीसरा रन भी पूरा किया, मगर 1 रन तो बचा ही है। शायद ऐसा लगा कि ये स्ट्रोक देकर गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। आज बहुत सारी गेंदें रुकी है मैदान में। जी हाँ, बिल्कुल 3 रन इस गेंद के ऊपर, 3 के साथ रन संख्या पहुंचे 20 रन, 20 रन बने हैं। अभी भी 49 रन की आवश्यकता होगी मैदान पर यह मुकाबला जीतने के लिए। इस ओवर की गेंदें अभी भी 4 शेष है, यानी कि 16 गेंदें बची है। 16 गेंद में 49 रन चाहिए। आक्रामकता दिखानी पड़ेगी, सिंगल डबल से तो काम नहीं चलेगा मैदान पर। यह अच्छी गेंद सामने की तरफ ढकेल दिया। इस बार गेंद जब तक फील्ड हो तब तक 1 रन डबल के लिए पलटना नहीं चाहते, और इस बार रन लेने की कोशिश में लौटना पड़ेगा,
और एक रनआउट का विकेट, दूसरा विकेट ये रनआउट का। पास वही आउट है बिल्कुल, जो नौ स्ट्राइक इन पर दौड़ रहे थे। विकेट नंबर 2 के 2 विकेट रनआउट के तौर पर आई है। रन संख्या की बात करेंगे 21 रन, भी हम बात करेंगे 48 रन बनाने हैं। गेंदें बची 15 गेंद में केवल 21 बने, तो अब 15 गेंदों का मुकाबला बाकी है और बनाने 48 रन। नए बल्लेबाज मैदान पर राज पाटिल राजा। ये गेंद शायद ऑफ स्टंप के बाहर है, अंपायर का वाइड का इशारा और ये अतिरिक्त रन बढ़ते हुए। रन संख्या टीम की टोटल 22 रन। राज पाटिल नए बल्लेबाज मैदान पर है 9 स्ट्राइक इन पे। इस बार हवा में है, शॉट टेक से कवर में खिलाड़ी तैनात। ओ कैच ड्रॉप, शायद आज बहुत सारी कैचेस ड्रॉप हुई है। दूसरे के लिए पलटना चाहते हैं और ये रन आउट का विकेट। तीसरा बल्लेबाज यहां रन आउट हुआ है। 3 के 3 विकेटें रन आउट की टीम काटेई को तीसरा झटका। तो रनआउट के विकेट। रन संख्या की बात करेंगे तो 24 पे 3 विकेट चली गई है। अब अभी भी यहां पर 45 रन चाहिए। 13 गेंदे 45 रन। नए बल्लेबाज पहुंचे मैदान के अंदर। शायद विशाल चौधरी एक ताकतवर खिलाड़ी है, इनमें क्षमता है, मगर अब बची हुई गेंदे 13 और रन चाहिए यहां पर 45। 13 गेंदे 45। चौदह गेंदे, शायद 2 गेंदे अभी भी शेष है यहां पर। 4 गेंदे हुई हैं, 2 गेंदे अभी भी शेष है यहां पर। 14 गेंदे और 45 रन की आवश्यकता है। चलो अभी भी शायद यहां पर 2 गेंदे शेष है इस ओवर में। 14 गेंदे बची है, 45 रन चाहिए। इस बार भी हवा में है, फील्डर पहुंचे गेंद के नीचे और एक झटका। मैदान पर आए थे विश ट्वेंटी 4 रन जीतने के लिए 12 गेंदे 45 चाहिए।
तनिष कोहली अब आए गेंदबाजी के लिए, टर्निंग पॉइंट ओवर वो करते हैं हमेशा, और ये चौथा ओवर कर रहे हैं। पहली गेंद वाइट है, शायद ऑप्शन के बाहर अंपायर ने से वाइट करा दी। अतिरिक्त रन बढ़ते हुए, रन संख्या की बात करेंगे तो इस समय 25 रन, अब 12 गेंद में 44 चाहिए। काटे टीम जिन्होंने पहले मुकाबले में शानदार प्रदर्शन किया था, शायद संदीप पुडाने का पिच पर रहना बहुत जरूरी था, रन आउट हुए। उसके बाद टीम के ऊपर संकट आई, मिड विकेट की तरफ फील्डर तैनात है, इक्का दुक्का से तो काम नहीं चलेगी, क्योंकि मैंने यही कहा कि अब जीतने के लिए टारगेट बहुत बड़ा है। 11 गेंदे 43 रन बनाने हैं। काटे बनाम कोपरा के बीच मुकाबला, दो ताकतवर टीमें मैदान पर आप देख रहे हैं। बिल्कुल काटे वर्सेस कोपरे के बीच मुकाबला है। डीसीसी कोपरा और पहले खेलना चाहते थे, ऑप्शन के बाहर गेंद निकली और एक वाइट का इशारा था। भाई सुपर में दूसरी वाइट है। 27 रन जीतने के लिए 43 रन अभी भी चाहिए 11 गेंदों के ऊपर। इस ओवर में आपको आक्रामकता से 3 या 4 शॉट लेने हैं। बड़े शॉट आते हैं तो फिर काटी टीम का भी वापसी होगी मैदान के अंदर। 11 गेंदे 42 रन की जरूरत है। 27 रन बने हैं, 42 रन चाहिए 11 गेंदों के ऊपर जीतने के लिए। तनिष कोहली, चलो कोपरा टीम जितना ज्यादा वक्त जाया ना करे प्लीज, समय के साथ आपको मैदान पर क्रिकेट खेलनी है। और बढ़िया डिलीवरी, बढ़िया डिलीवरी। इस बार ब्लॉक हॉल में गेंद को किया, डॉट गेंद की समाप्ति। रिप्ले में आप जरूर देख सकते हैं, ये तनिष कोहली की ओवर है। बिल्कुल यहाँ पर वाइट यॉर्कर करने की कोशिश, गेंद को बाहर की तरफ निकाल रहे हैं और आप गेंदे बची है शायद 10 और रन चाहिए 42। और बढ़िया शॉट, बल्ले के बीचों बीच जाएगी दूर, मिड विकेट सीमा रेखा के बाद 6 रन। ये बात जरूर सही है, दिल की गहराई में जाती है। रनों की बात करेंगे तो छक्के के साथ 33 रन, 36 रन चाहिए 9 गेंदों के ऊपर, और 9 गेंदे 36 रन। बहुत बड़ा मुकाबला है। इसके बाद और एक मुकाबला, और एक 2 मुकाबले होंगे, सेकंड राउंड का सेकंड, उसके बाद अंतिम मुकाबला दर्शकों को देखने मिलेगा। गेंदबाज तैयार इस समय। फिर एक बार बढ़िया शॉट, पटकी भी गेंद को सीधे फेंक दिया बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से, और एक शानदार छक्का। कहानी में ट्विस्ट, अब कहानी बदल चुकी है। बिल्कुल यहाँ पर क्या कमाल के शॉट के लिए सुमित पाटिल का ये आक्रमण। गेंद तो शायद नहीं मिलेगी, इतनी दूर जा चुकी है जंगल में, और अब आप इसका इंतजार नहीं कर सकते। नई गेंद लीजिए और छक्के से टीम की रन संख्या पहुंचे समय 39 रन के ऊपर। आप चाहिए 8 गेंद में 30। मैंने इसलिए कहा था कि लाख दलदल हो, पाव जमाए रखिए, हाथ खाली सही ऊपर उठाए रखिए। कौन कहता है कि चलने में पहाड़ी रुक नहीं सकता, बर्फ बनने तक हौसला बुलंद रखिए। फिर एक बार हवा में गेंद और सीधे फील्डर के हाथ में, शानदार कैच, और वहां से विकेट बनी है इंपॉर्टेंट सुमित पाटिल के पारी का अंत। क्या बात है, जगदीश ठाकुर ने कमाल की कैच को लपका है। बॉडी बैलेंस, इसीलिए कहा जाता है ना कि एक्सपीरियंस गुड टीचर। बहुत सालों से क्रिकेट खेल रहे हैं। रिप्ले में देखिए ना, बॉडी को बैलेंस किया, पीछे गेंद जाती तो बैलेंस बिगड़ता, फिर बैलेंस को बिगड़ने नहीं दिया। ये देखिए रिप्ले में जरूर आप जरूर देख सकते हैं। बेहतरीन जग्गू ठाकुर, ये देखिए बेहतरीन कैच। इंपॉर्टेंट विकेट सुमित पाटिल की पारी का अंत। अब 7 गेंदें बची है
और 30 रन की आवश्यकता है। नए बल्लेबाज मैदान पर सुचित फुटाने आए। 7 गेंदे 30 की आवश्यकता है। इस ओवर की अंतिम गेंद करेंगे। इस बार इनसाइड आउट फील्डर के हाथ में। ओ, ये आसान सी कैच छोड़ी है। पहले हार्ड कैच को लपकते देखा जग्गू ठाकुर को। इस बार वह फील्डर थे सक्षम कोहली, आसान सा कैच छोड़ा। जी हाँ बिल्कुल, ये देखिए आयोजक भी हंस रहे हैं। चलो कोबरा टीम इतना वक्त नहीं ले सकते आप प्लीज। अंतिम गेंद में कैच को छोड़ा और रन बने वहां पर। 2 अंतिम ओवर में अब 28 की आवश्यकता है। 6 गेंदे 28। चलो जल्दबाजी कीजिए कोबरा टीम। आखिरी 6 गेंदे बची है। साहिल कोई अंतिम ओवर करेंगे। अंतिम ओवर में 28 रन चाहिए 6 गेंदों में। क्रिकेट में बनते हैं कई मरतबा 6 गेंद में 28 देके, 6 गेंद में 30 देके, 32 देके, ना तो 36 देके और 43 भी देके। चलो स्पीड अप करें कोबरा टीम कप्तान। ये देखिए 6 गेंदे और चाहिए 28 रन। अंतिम ओवर साहिल का। पहली गेंद हवा में खेली है, दूर है फील्डर। जब तक पहुंचेंगे तब तक यहां पर 2 रन तो आसानी के साथ पूरे होंगे। 2 रन पूरे किए, 2 के साथ रन संख्या आगे बढ़ता हुआ टोटल 43 रन। अब जीतने के लिए रन चाहिए 26 आने वाली 5 गेंदों के ऊपर। 5 गेंदे रन चाहिए 26। तो 5 गेंदे बची है जीतने के लिए 26 रन चाहिए। ये गेंद शायद ऑफ स्टंप के बाहर है। वाइड का इशारा किया और अब कहानी में ट्विस्ट। 5 गेंदे बची और 25 रन चाहिए। 5 गेंदे 25 रन। शानदार मुकाबला है। सेकेंड राउंड का पहला मुकाबला देख रहे हैं हम। 2 बड़ी टीमों के बीच ये मुकाबला है। तो बिल्कुल यहां पर आखिरी 5 गेंदे 25 रन और एक शायद वाइड गेंद। कहानी बदल चुकी है। आप 5 गेंद में 4 छक्कों की जरूरत है। अच्छा, 4 कोने से 4 आवाज आ रही है। ये लीजिए आपका सुनेगा हम। अच्छा बिल्कुल वाइड का इशारा। 3 वाइड आने के बाद तालियां तो बज रही है मगर अभी भी 23 चाहिए 5 गेंदों में। तीन गेंदे खराब फेंकी इस बार। फिर एक बार बल्ले का हिस्सा, काम तमाम। पीछे गेंद रखी थी, शायद ऐसा लग रहा था कि गेंद जाएगी दूर, मगर बल्ले का हिस्सा, काम तमाम। और आप 4 गेंदों में 4 छक्कों की जरूरत।
तो जीत की बात करेंगे ये मुकाबला। यह अच्छी गेंद है, फिर एक बार यहां पर डॉट की समाप्ति। अब मुकाबला पूरी तरह से एक तरफा नजर आ रहा है। सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आज या ठिकाणी 20 बाईकची भव्य दिव्य स्पर्धा ओंकार पाहायला मिळते। आमच्या स्पर्धेचे सर्व म्हणजे दर्शनदादा मात्रे, नवनाथदादा मात्रे, त्याच्यासोबत खांद्याला खांदा लावून संजय भाई मात्रे, आमचे मनोहर दादा मात्रे, रोहिदास भाई मात्रे, सुभाष दादा मात्रे, अरविंद भाई मात्रे, सागर पाटिल, योगेश पाटिल, ये सभी हमारे आयोजक करता है। काफी मेहनत ली सभी ने और आज देखिए बेहतरीन प्रतियोगिता। चर्चा तो है पूरे 2 जिले में, रायगढ़ टूर्नामेंट की चर्चा हो रही है। सबसे बड़ी टूर्नामेंट पिसारवे के ग्राउंड के ऊपर आप देख रहे हैं और ये मुकाबला एक तरफा बन चुका है। आखिरी 2 गेंदें बची है। 3 वाइड आने के बाद विकेट आई और इसके बाद राहत की सांस ली कोपरा टीम के समर्थकों ने। साहिल, अच्छी गेंद या फिर वाइट, यस वाइट का इशारा अंपायर का। चौथी वाइट इस ओवर में। लाइन थोड़ी सी खराब है, दिशाहीन गेंदबाजी। मुकाबला हाथ से तो निकल चुका है यहां पर काटेई के। अब व्हाइट का कोई असर नहीं है क्योंकि 2 गेंद में 20 बनाने हैं। यह अच्छी गेंद है और एक डॉट की समाप्ति। एक तरफा मुकाबला आप देखेंगे बिल्कुल। कोबरा टीम यह अच्छी गेंद है बिल्कुल। यहां पर अंतिम गेंद पर रन नहीं आएगी, यानी कि मुकाबला जीत लिया है डीसीसी कोबरा टीम। यह मुकाबला जीत चुकी है हार्ड लक टीम, जय दुर्गा माता काटी टीम। दोन्ही संघाला मी शुभेच्छा देईल। खरं तर विजेता संघ डीसीसी कोपरा संघाने जबरदस्त कामगिरी केली आणि तो सामना जिंकला आणि या सामन्याचा हिरो यश कोई, ज्यानं गोलंदाजी देखील चांगली केली। 7 चेंडूमध्ये 19 धावेची खेळी त्यानं साकारली।